नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर पुन्हा एकदा मी निघालेले मुंबईमधलं नवीन एक ठिकाण एक्सप्लोअर करण्यासाठी. ॲक्च्युली नवीन नाही, फार जुनं ठिकाण आहे. सो मी मरीन लाईन्सला उतरले आणि आजचं आपलं ठिकाण आहे ते म्हणजे बाबुलनाथ मंदिर. मुंबईत आणि जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरात यासाठी म्हणते कारण बरेच विदेशी नागरिकसुद्धा इथे दर्शनासाठी येतात. सो असं छान गोल्डन आवर झालेला, खूप सुंदर वातावरण होतं. बाबुलनाथ मंदिर जे आहे ते मलबार हिल नावाच्या टेकडीवर वसलेलं आहे. आता टेकडीसारखं स्ट्रक्चर नाही राहिलेलं, मुंबई स्ट्रक्चर बरंच झालं आहे, पण उंचावर मंदिर आहे आणि असा एरिया आहे. सो तुम्ही पायऱ्यांनी सुद्धा जाऊ शकता आणि लिफ्टचा सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहे. सो असं म्हणतात की एका गुराख्याला हे शिवलिंग बाभळीच्या झाडाखाली सापडलं आणि म्हणून त्याला बाबुलनाथ मंदिर असं नाव पडलं. आणि पुढे त्याचा जीर्णोद्धार झाला 1806 साली आणि मग या मंदिराची स्थापना झाली. फार जुनं मंदिर आहे, फार जुनं आर्किटेक्ट आहे. सो तुम्ही जेव्हा एंटर करता तेव्हा तुम्हाला अत्यंत सुंदर वाईब येते, अत्यंत प्रसन्न वाटतं. जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा तिथे महादेवांना जे होणारे शृंगार आहेत त्याचे फ्रेम्स लावलेले आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. आणि आम्ही फार लकी ठरलो की आम्हाला महादेवांना होणारा अभिषेक आणि आरती दोन्ही अनुभवता आली. आणि मी नक्की सजेस्ट करेन की जर तुम्ही मंदिर व्हिजिट करत असाल तर आरती नक्की घ्या, कारण फार मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता. खूप सुंदर वातावरण होतं आणि आम्ही मस्त आरती घेतली, थोडा वेळ शांत रिलॅक्स बसलो देवळात. आणि संध्याकाळचं देऊळ अजून छान दिसत होतं कारण काळोख पडलेला आणि सगळी लायटिंग झालेली आजूबाजूला. खूप सुंदर वातावरण होतं. तर आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. बाजूला चौपाटी होती, सो चौपाटी एक्सप्लोअर करायला निघालो. त्याचं सेल्फी पॉईंट काइंड ऑफ एक बांधलेलं आहे. सो तिथे पण तुम्ही छान बसून समुद्राच्या काळजांचा आवाज ऐकत छान रिलॅक्स बसू शकता. सो आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो, पुढे गेलो, चौपाटी एक्सप्लोअर केली. छान वातावरण होतं. थोडं फिरलो चौपाटीवर आणि पुढे जाऊन अर्थात भेळ खाल्ली. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो सुखसागरची पावभाजी घ्यायला. इथली खूप फेमस पावभाजी आहे. तुम्ही जर मुंबईमध्ये येताय, चौपाटीवर येताय तर ही पावभाजी नक्की ट्राय करा. मी सुद्धा पहिल्यांदाच ॲक्च्युली ट्राय करत होते, पण मी खूप ऐकलेलं. त्याच्यानंतर आम्ही टॅक्सी केली आणि निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनवर. जाता जाता मुंबईचं हे रूप दिसत होतं, अत्यंत लखलखाट झालेली मुंबई आणि खूप छान संध्याकाळचं वातावरण असतं. ज्या पण गव्हर्मेंट बिल्डिंग्ज आहेत किंवा ज्या पण हिस्टॉरिक बिल्डिंग्ज आहेत त्यांना खूप असं छान लायटिंग केलेलं असतं वेगवेगळ्या प्रकारचं. तो खूप छान दिसत होती मुंबई. आणि नंतर आम्ही पोहोचलो कोलाबा कॉजवे मार्केटला. सो इथे तुम्हाला हवी ती गोष्ट मिळेल असं म्हणू शकता. खरं तर खूप छान मार्केट आहे, एक्सप्लोअर करू शकता तुम्ही. तर मार्केट फिरून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. येताना हे कॅफे दिसलं, याचं नाव तुम्ही कुठे ऐकलेत का मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशाच वेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहू. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय बाय, टेक केअर.